नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जमिनीच्या वादातून नाथ जावयाचं थरारक कृत्य, वृद्धीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडलेल्या वृद्धीला जिवंत जाळण्याच्या संतापजनक प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. चोरीचा बनाव करत 85 वर्षीय मालन जाधव यांना जिवंत पेटवून देणारा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचाच नातीचा पती असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं राजेश दिलीप गायकवाड राहणार बलवडी तालुका खानापूर याला अटक केली आहे. 30 जून रोजी पहाटे शेटपळे इथं मालन जाधव या घराबाहेरून परतत असताना आरोपीनं घरात घुसून त्यांना मारहाण केली. त्यानंतर अंगावरील सोने चांदीचे दागिने काढून घेत रॉकेल ओतून पेटवून दिलं. गंभीर भाजलेल्या मालन जाधव यांचा 3 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा अथवा CCTV नसतानाही LCBनं तांत्रिक तपास आणि कौशल्यपूर्ण चौकशीच्या आधारे आरोपीपर्यंत मजल मारली. पोलीस तपासात केवळ दागिन्यांसाठी नव्हे तर जमिनीच्या वादातून आर्थिक हेतूनं हे भीषण कृत्य केल्याचं समोर आलंय. आरोपीनं चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून आटपाडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली LCB आणि आटपाडी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणलाय. मिरजेत पहाटे आगीचा भडका, टँकर, 2 दुचाकी आणि शेड जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. मिरजेतील जुना माधवनगर रस्त्यावर पहाटे भीषण आग लागून एका टँकरसह 2 दुचाकी आणि पत्र्याचं पार्किंग शेड जळून खाक झालंय. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आग वेगानं पसरल्यानं परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलानं सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलंय. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठं आर्थिक नुकसान झालंय. या परिसरात पेट्रोल डिझेल टँकर उभे करण्यासाठी आणि त्यांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी अशा अनेक शेडचा वापर होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र या शेडचा अधिकृत वापर नेमका कशासाठी केला जातो याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. सुदैवानं संबंधित टँकर इंधनानं भरलेला नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. आगीचे नेमके कारण आणि शेडच्या वापराबाबत संबंधित यंत्रणा अधिक तपास करत आहेत. सांगलीत दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे ड्रोनमधून एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त तरुण भारत न्यूजवर. सांगलीतून वाहणाऱ्या कृष्णा नदीची पाणी पातळी सातत्यानं वाढते आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता नदीच्या प्रवाहावर स्पष्टपणे दिसू लागलाय. आयर्विन पुलाजवळ नदीची पाणी पातळी जवळपास 30 फुटांवर पोहोचली असून नदी दुथडी भरून वाहते आहे. काही ठिकाणी नदीचं पात्रही विस्तारलंय. ड्रोनमधून टिपलेल्या दृश्यांमध्ये कृष्णा नदीचं विस्तीर्ण प्रवाह, वाढलेला वेग आणि नदीनं बदललेलं रूप स्पष्टपणे दिसत आहे. ही दृश्य सांगलीतील हौशी छायाचित्रकार अभिषेक बासुदकर यांनी ड्रोनच्या माध्यमातून चित्रित केली आहेत. वाढत्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. आम्हाला शिकवू द्या, इतर कामं बेरोजगारांना द्या. शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण विभागाला निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनात शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक भरती, बदल्या, रिक्त पदं, जुनी पेन्शन योजना लागू करणं तसंच शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा ताण कमी करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. दरम्यान मतदार यादी पुनरावलोकनासह इतर अशैक्षणिक कामं शिक्षकांकडून काढून ती बेरोजगार तरुणांना द्यावीत, जेणेकरून शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ देता येईल, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. सरकारनं या मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि प्रसंगी शाळांना टाळं ठोकण्याचा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला आहे. त्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे राज्यातील शिक्षकांचं
लक्ष लागून राहिलंय. सांगलीला पुन्हा पुराचा धोका, महानगरपालिका अलर्ट. पूरपट्ट्यातील नागरिकांना महापौरांचं आवाहन. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असून आयर्विन पुलावरील पाणी पातळी 30 फुटांवर पोहोचली आहे. आयर्विन पुलावरील इशारा पातळी 40 फूट तर धोका पातळी 45 फूट असल्यानं संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजनांना वेग दिलाय. याच पार्श्वभूमीवर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांसह सूर्यवंशी प्लॉट या पूरप्रवण भागाची पाहणी करून पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी तसंच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापौरांनी पूरपट्ट्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करत आपत्ती मित्र ॲप डाउनलोड करून अधिकृत माहिती मिळवावी आणि सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगितलंय. पाणी पातळी वाढल्यास प्रशासनाच्या सूचनेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास तयार राहावं. नदीकाठ आणि पुलांवर अनावश्यक गर्दी टाळावी तसंच प्रशासनाला सहकार्य करावं असंही त्यांनी स्पष्ट केलंय. महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र 24 तास कार्यरत असून आवश्यकतेनुसार नागरिकांनी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.